मुळशीधर शिक्षण विभाग मंडळ या आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय विनोदभाई कंधारे यांना स्टेजवर या। आजच्या या गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले पंचकृषीतील कोंडावळे, चिंचवड, आंदेसे, मांदेडे, बेलावडे, खेचरे, कुडलेवाडी, कळमशेत, ताकवले आणि मुळशी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, वारकरी संप्रदाय, शेतकरी, माझे विद्यार्थी मित्र, विद्यार्थिनी, मैत्रिणी, पंचकृषीतून जमलेले संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी पालक, खरं तर संस्थेला मला वाटतं जवळजवळ 29 बॅच होऊन गेल्या आणि 29 बॅचच्या वतीने या ठिकाणी काही आजी माजी विद्यार्थी उपस्थित राहिलेले होते। अपेक्षा होती की 2023 पासून विद्यार्थी बोलतील आणि शेवट 1996 वरती होईल, पण सांगायचं असं आवडीने वाटतंय 1998 ची बॅच खरं तर या संस्थेला 100% निकाल देणारी बॅच होती। या संस्थेच्या काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संस्थेचे जे शिक्षक आहेत, आदर्श शिक्षक पुरस्कार 16 हा खरं तर या ठिकाणी सुरू करणारी ही 1998 ची बॅच, एवढीचे रोटे लावले दारे आणि त्याचा वेळ गेला घटनावरी, अशी ही 98 ची बॅच। आणि या 98 च्या बॅचचे असणारे आमचे गुरुवर्य सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आजही या ठिकाणी कार्यरत संस्थेवरती आहेत। आदर्श शिक्षक 16, आदर्श शिक्षक पुरस्कार 16 हा खरं तर या ठिकाणी 98 च्या बॅचच्या वतीने सुरू केला। मला वाटतं गोळवडपर्यंतचे गायकवाड, ईश्वर गायकवाड पाहुणे यांनी मुळशी तालुक्यामध्ये प्रथम घेतला आणि त्यानंतर ना त्यांचं अनुकरण 98 च्या बॅचने आमच्या केलं आणि मुळशी तालुक्यातील मुळशी धरण शिक्षण मंडळातील आप्पासाहेब दामाले माध्यमिक विद्यालय खेचरे या संस्थेतील जे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, यांना खरं तर आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचं काम या 98 च्या बॅचच्या वतीने करण्यात आलं। आता या संस्थेचे शिक्षक का, तर आपण ज्या रस्त्याने आला तर त्याच्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर त्या 2 रूम मध्ये एक 98 ची बॅच, 10वी ची बॅच खरं तर सुरू झाली। बोर्डे सरांचं कार्य पौड शाळेपासून सुरू होत असताना या संस्थेला खरं तर मोलाचं योगदान जे दिलेलं आहे ते आमचे कंधारे नाना, की आपली मुलगी पुणे या ठिकाणी शिक्षण घेत असताना देखील तिला पुण्यातनं शिक्षण बंद करून ग्रामीण भागामध्ये आणलं आणि ती ही संस्था खरं तर नानांनी, खरं तर तुमचं मोलाचं योगदान आहे। पंचक्रोशीतील काही ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन संस्था सुरू करण्याच्या विचारानं आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना या संस्थेमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली। नाहीतर या ठिकाणी जर खेचरे पाहिलं, मांदेडे पाहिलं, तर या बेलावडे पाहिलं, तर इथून जाण्या येण्याला साधन नसताना पौडला शिक्षणासाठी खरं तर जायला लागायचं। जाण्या येण्यासाठी साधन नव्हतं, खाली शिर्के वस्तीच्या माध्यमातून पायी चालत जायला लागायचं। पण आज या ठिकाणी कैलासवासी आप्पासाहेब दामाले माध्यमिक विद्यालय खेचरे, मुळशी धरण शिक्षण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी संस्था करण्यात आली। त्याचप्रमाणे योगदान दिलं जाईल रामचंद्र दातीर सरांना। आज या शिक्षण संस्थेसाठी वाडी वस्तीवरती पायी फिरणारी व्यक्ती संस्था टिकून राहण्यासाठी विद्यार्थी गोळा करणं असं, आज त्यांच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर मला वाटत नाही ना दुसरं दातीर सरांसारखं दुसरं कार्य या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत ते करत असावे। प्रत्येक जण आपापल्या भागातील संस्था कशी टिकून राहील
त्या संस्थेमध्ये विद्यार्थी कसे येतील, ग्रामीण भागातील विद्यार्थी शहराकडे वळू लागले. उद्योगधंद्यासाठी आई वडील वृद्ध लोकच फक्त गावामध्ये राहिले. तरुण पिढी ही उद्योगधंदा व्यवसायासाठी पुणे शहराकडे वळली. आज जर पाहिलं तर इंग्लिश मिडियम सारखी संस्था पौड सारख्या ठिकाणी, माल्यासारख्या ठिकाणी येऊन थांबलेल्या आहेत. जो 95-96च्या काळापासून जो शिक्षण संस्थेसाठी जो महामेरू रचला होता, आज हा महामेरू जर पाहिला तर आज हा त्याचा कळस झालेला आहे. शिक्षण संस्थेच्या बाबतीत जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. एक गरज होती पोटासाठी आणि एक गरज होती शिक्षणाची. शिक्षक करत होते या ठिकाणी त्यांच्या पोटासाठी आणि मुलं शिकत होती त्यांच्या गरजेसाठी. पायामध्ये चप्पल नसताना सुद्धा कोंडवळ्यावरनं इथपर्यंत चालत यायचं. कोंडवळेच नाही तर माझ्या पंचक्रोशीतील सगळेच विद्यार्थी, आम्हाला कोणाला यायला शाळेला बस नव्हती, रिक्षा नव्हती, व्हॅन नव्हती. आज जर तुमच्या आमचे विद्यार्थी जर पाहिले तर कुठलाच विद्यार्थी चालत शाळेत जात असेल असं मला तरी वाटत नाही. परंतु या शाळेमध्ये इथे शिक्षण घेण्यासाठी येत असताना गुडघ्याच्या वरती खाकी चड्डी शर्ट तो कुठेतरी फाटलेला असायचा, त्याला शिवलेलं जायचं, फाटका असावं पण नेटकं घालून या ठिकाणी यायचं. याचं वळण आम्हाला या बोर्डे सरांनी लावलं. एखाद्याच्या जीवनावरती खरं तर बोलण्याचा अधिकार आम्हा विद्यार्थ्यांना नाही, परंतु एखाद्याच्या जीवनाचं जर जीवन रहस्य जर माहिती असेल तर बोलण्याशिवाय सुद्धा राहत नाही. बोराडे सर म्हटलं तर आप्पासाहेब दामाले माध्यमिक विद्यालयाचे कडक शिस्त. शिक्षण मंडळ जर घेतलं, मुळशीधरण शिक्षण मंडळाचे 3 मुख्याध्यापक असतील, दामाले विद्यालय असेल, बापट विद्यालय असेल आणि खेचरे विद्यालय असेल. या खेचरे विद्यालयाचं शिस्तबद्ध जर म्हटलं 3 मुख्याध्यापक तर त्याच्यामध्ये बोराडे सरांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. हे खूप वर्षानंतर समजलं की बोराडे सर हे शिस्त का लावत होते. बोराडे सर शिस्तीचे प्रिय का आहे. ज्या वेळेला प्रत्यक्ष बोराडे सरांच्या घरी जाण्याचा योग आला, बोराडे सरांची फॅमिली जवळून पाहण्याचा योग आला, त्यावेळेला समजलं अरे बोराडे सरांनी जी शिस्त लावली होती त्या शिस्तीमुळेच आज आपण घडलेलो आहोत. आणि जर ती शिस्त त्यावेळेला लागली नसती यदा कदाचित तर आज या पंचक्रोशीतील जे काही विद्यार्थी असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज बोराडे सरांनी घडवलेला विद्यार्थी आहे. बोराडे सरांच्या बाबतीत बोलावं तेवढं कमीच आहे. बोराडे सरांचे वडील जर पाहिले तर आज त्या परिसरामध्ये नामवंत पैलवान म्हणून ज्यांची ओळख आहे. विषयाला सुरुवात करताना माझ्या मुलीचा आणि मुलाचा व्हिडिओ त्यांना दाखवला, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या काळातील काही गोष्टी मला सांगितल्या. आपला मुळशी तालुका हा मामासाहेब मोळांचा पैलवानांचा तालुका म्हणून खरं तो ओळखला जातो, परंतु आज याच तालुक्यामध्ये बोराडे सरांच्या वडिलांसारखा पैलवान आजही नाही, मी तेवढ्या छाती ठोकपणे सांगू शकतो. त्याचं कारण आहे की ज्या वेळेला बरीच पैलवान मंडळी असतील, ज्या वेळेला 2 पैलवान आखाड्यामध्ये येतात त्यावेळेला त्या 2 पैलवानांचा हातात हात दिला जातो, त्याच्या दुसऱ्या सेकंदाला त्या बोराडे पैलवानांनी कुस्ती मारलेली असायची असे बोराडे सरांचे वडील होते आहेत. हे ज्या वेळेला त्यांच्याकडनं समजलं त्यावेळेला छाती अशी 2 इंच फुगलेली होती की बोराडे सरांचे वडीलच नाही तर बोराडे सरांचे भाऊ देखील आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकून कुस्ती क्षेत्रामध्ये नावलौकिक केलेलं आहे. आज जर पाहिलं बोराडे सरांचे दुसरे भाऊ जर घेतले तर तेही आज मुख्याध्यापक. मुख्याध्यापकाच्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर ते आज खूप छान मराठी चित्रपटामध्ये काम करतायत. तिथं लेखक आहेत, छोट्या छोट्या कविता लिहितायत, नाटक करतायत. त्यांना सुद्धा मुख्याध्यापक पदावरती काम करण्याची संधी, ज्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं त्या शाळेच्या संस्थेमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे. हे सुद्धा त्यांच्या त्यावेळेस प्रत्यक्ष संपर्कामध्ये गेलो, बोलणं चाललं झालं, त्यावेळेला या गोष्टी बोराडे परिवाराच्या लक्षात आल्या. मग आता बोराडे सरांचं काय तर आज 29 वर्षाच्या नंतर 30 वर्ष पूर्ण होत असताना
ज्या शाळेला मानधन नाही, ज्या शाळेचा तुटपुंजी पगारावरती आपला परपंच चालवणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापक पदापर्यंत ज्या संस्थेमध्ये कार्यरत राहतो, ज्या संस्थेतून लाखो विद्यार्थी घडवतो, त्यातले ज्ञान देताना कुणालाही जास्त कुणालाही कमी असं दिलेलं नाही. ज्ञानदानाचं काम करत असताना जेवणाच्या पंक्तीला वाढताना विचारलं जातं तुला किती देऊ, पण शिक्षक कधी विचारत नाही तुला किती देऊ. त्याचं एकच काम असतं शिकवण्याचं. आणि हे शिक्षक शिकवत असताना ज्ञानदानाचं काम करत असताना बोर्डे सरांनी कोण कमी कोण जास्त असं न पाहता दिलेल्या ज्ञानदानांना आज आपल्या या पंचकृषीमध्ये जे विद्यार्थी आपण आजी माझी पाहतोय, तो प्रत्येक जण हा आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करत आहे. त्यांनी दिलेलं हे ज्ञानदान आज खरं तर प्रत्येकाने बोलायला पाहिजे होतं. माझी इच्छा होती ही परतफेड करण्याची वेळ आहे. मी करतो. आजचा कार्यक्रम उद्याच्याला होणार नाही, पण असो सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आज जे काही बोलतोय तर हे अनुभवातून बोलतोय. बोराडे सरांना पाहिलंय, ओळखलंय, पण जेव्हा बोराडे सरांना पाहिलं ओळखलं त्यावेळेला ती वेळ निघून गेलेली होती. कारण 98च्या बॅचचा मी ह्या शाळेचा विद्यार्थी. या शाळेमधनं मी 10वी पास होईल का नाही याची खात्री मुख्याध्यापक बोराडे सरांना पण नव्हती. मुलाने सर आज नाही तिथे, मुलाने सरांना पण नव्हती. पण त्यावेळेला मागे बसलेले माझे जाधव सर आहेत, माझे सुंबे सर आहेत, त्यांनी सांगितलं होतं की हा विद्यार्थी 10वी पास होणार आहे, त्याला 10वीला बसू द्या. कारण मला 10वीला बसून द्यायचं का नाही सुरुवात इथून होती. कारण शाळेचा निकाल महत्वाचा होता. आणि त्यानंतर आमच्या शाळेने सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं ना आणि मला बसवून दिलं 10वीला. आणि आमच्या 10वीचा निकाल हा आमचा 100%. दुसऱ्यावरती हसण्यापेक्षा कधीतरी स्वतःवरती हसा, दुसऱ्याला हसायची संधी राहणार नाही. कारण या शाळेतनं घडलेला विद्यार्थी राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, वारकरी सगळे क्षेत्रामध्ये आहे. कुणीही सांगायचं की या शाळेतला विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात नाही. आमचा सचिन दादा राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करतो. प्रत्येक जण आहे हा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करतो. आणि नाव लौकिक करत असताना या शाळेला तो कधीच विसरत नाही. 98च्या बॅचने सुरू केलेला आदर्श शिक्षक पुरस्कार त्यानंतर हळूहळू सगळेच जण या ठिकाणी जमू लागले. मग शाळेच्या रंगरंगोटी बसून असेल तर शाळेचा 22 माल्यावरती बोर्ड लावणे पर्यंत असेल. आजही पाहिलं तर रात्री ज्या वेळेला कामासाठी फोन आला सरांचा तर तोच करडा आवाज होता, तेच दबाव होता. माझी मुलं मला म्हणले पप्पा सर उद्या रिटायर होणार आहेत तरी आजही ते तुम्हाला दमच देत आहेत. म्हटलं त्या दबावामध्ये जर त्यांनी तो दम मला दिला नसता तर आज मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, आज शून्यातनं सगळं निर्माण केलेलं आहे. लांडी लबाडी चोरी जमिनी चोरीने विकून नाही. आणि जर करायचं झालं तर ते माझ्यासाठी डाव्या हाताचा मळ आहे. पण आज जे शिक्षण दिलेलं आहे कुठंतरी जातो त्यावेळेला आवर्जून म्हटलं जातं आप्पासाहेब नावाने शाळेचा विद्यार्थी आहे. कबड्डीच्या स्पर्धा भरवायच्या होत्या. एक इच्छा होती माझी. त्या संस्थेचं खरं तर आमचे आबासाहेब असते फर्ग्युसन कॉलेजच्या कबड्डीच्या विद्यार्थिनी. आणि योगायोगाने माझ्या मुलीचं स्पोर्टमध्ये कबड्डीमधनं सुरुवात झाली. तो शब्द तेवढा अपुरा राहिलेला आहे. आर्थिक परिस्थितीची बेताची असल्या कारणाने मी ते करू शकत नाही, पण भविष्यामध्ये मी ते एक दिवस नक्की करेल, त्यामध्ये दुमत नाही. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी शिक्षण समितीचे पुणे विभागाचे आमदार आमचे मार्गदर्शक सन्माननीय रत्नाजी सावंत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात आपण. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. माझे विद्यार्थी मनोगत चालू आहे. हो सर आमदार येते तर एकत्र करू शकतो. एकत्र करू सर या ठिकाणी
मुळशी भोर राजगडचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. खेचरे गावामध्ये एक त्यांचा सत्कार आहे, त्यासाठी ते गेलेले आहेत. ते आल्याच्या नंतर आपण पूर्ववत कार्यक्रम हा आपल्या नियोजन पत्रिकेनुसार सुरू करूया. या ठिकाणी संस्थेच्या बाबतीत झालं तर आप्पासाहेब दामले माध्यमिक विद्यालय खेचरे संस्था संस्थेचे अध्यक्ष जर झाले तर आबासाहेब असतील. खेळाडू घरामध्ये असताना एक कबड्डीची स्पर्धा खरं तर एक स्वप्न होतं. आबासाहेबांचं त्यांनी मला सांगितलं होतं की पप्पू तू या ठिकाणी कबड्डीची स्पर्धा घे. याचं कारण असं आहे की माझी मुलगी कबड्डी खेळत असताना आज ती पुणे युनिव्हर्सिटीला कबड्डी खेळते आणि या संस्थेचे खरं तर क्रीडा माध्यमातून सुरू झालेला आहे. आजच्या ज्यांचा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण खरं तर जमलेलो आहोत. कदाचित काही विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती नसेल, बोराडे सर एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. फुटबॉल खेळायचे, खो खो खेळायचे आणि ज्या वेळेला याच मैदानावरती पीटीचा पिरियड असायचा त्यावेळेला त्यांचे विद्यार्थ्यांना नव्हे तर माझ्या पोटरीवरती रक्त येईपर्यंत मारलेला आहे. कारण का दैनीमूड आणि बाह्यमूड हेच कळायचं नाही. ते शिक्षणामध्ये जर मार जर खाल्लेला आहे तो आज कुठेतरी खाल्लेला मार आज कुठेतरी उपयोगी आलेला आहे. जर त्यावेळेला मारलं नसतं तर आजही दैनीमूड आणि बाह्यमूड कळलं नसतं. मी आज माझ्या मुलांना शाळेमध्ये पंडितराव आगाशे शाळेमध्ये शिक्षक मुलं शिकतायत. मी त्यांना त्या शिक्षकांना माझ्या बोर्डे सरांच्या बाबतीत सांगितलं मला मारलेलं आहे म्हणून मी घडलेलो आहे. आज जर तुमच्या आमच्या मुलांना जर पाहिलं, आमचे शिवाजी वीर आहेत या ठिकाणी मांदेडचे सरपंच, त्यांच्याकडे जवळजवळ कितीतरी विद्यार्थ्यांना ते आज ज्ञान करतात. जर एखाद्या मुलाला जर मारलं तर पालक लगेच शाळेत जातात. परंतु आमच्याकडे असं होतं बोराडे सरांनी मारलं म्हणजे चुकीचं नाही मारलं, तू काहीतरी खोडा केला असेल म्हणून त्यांनी मारले. पण आज तसं नाही. आज पालक लगेच शाळेतून माझ्या मुलाला का मारलं विचारतात. मी माझ्या दोन्ही मुलांना मुख्याध्यापकांना सांगितलंय मी शाळेमध्ये फी भरतोय, मी तुम्हाला दगड दिलेला आहे, त्या दगडाला पेलू पाडून मला हिरा करून द्या. जर माझी मुलं त्या ठिकाणी मी जर सांगितलं असतं त्यांना मारायचं नाही रागवायचं नाही तर साहेब आज माझी मुलं दोन्ही इंटरनॅशनल लेवलवरती खेळत आहेत. ती आज इंटरनॅशनल लेवलला कदाचित खेळली नसती, इतर मुलांप्रमाणेच तीही राहिली असती. आपण आपल्या मुलांना कसं घडवतोय हे खूप महत्वाचं आहे. आपल्या मुलांवरती काय संस्कार होतात हे खूप महत्वाचं आहे. ही शाळा आपली आहे, हे शाळेचं मैदान माझं आहे. या शाळेच्या ठिकाणी लावलेली झाडं ही सुद्धा माझी आहेत. कारण ज्या वेळेला या ठिकाणी झाडं लावली होती, दिवाळीची सुट्टी होती, माझ्या बरोबरच्या अंदिशाचे दोन्ही दत्ता आणि दत्ता कंदारे आणि अजून एक रिक्षेदार होते, दोघंही वारले बिचारे. आमच्या तिघांमध्ये एक झाड दिलं होतं बोराडे सरांनी आणि त्या झाडाला आम्ही तिघांनी रोज एकाने येऊन झाडांना पाणी घालायचं. आज कुठेतरी तुम्ही गेल्या त्यानंतर सांगितलं जातं एक झाड लावा आणि जागवा. पण बोराडे सर त्याच्या विचार जागवा नाही जगलंच पाहिजे. जागवा विभाग माहिती नाही, जगलं पाहिजे. आणि ते त्या धास्तीनं कुठं गावाला दुसऱ्या इतर न जाता कोंडावळ्यातनं इथं सायकलवरती यायचं, त्या वड्यातनं डबऱ्यांमध्ये पाणी आणायचं आणि त्या झाडांना घालायचं हे कार्य केलेलं. त्याच्याच बाजूला बसलेल्या आमच्या सर्वांच्या लाडक्या मॅडम, आम्ही या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्याही या ठिकाणी यायच्या असायचं. आताच त्यांनी मुलींना थोडीशी शाळेमध्ये ओळख करून देताना सांगितलं आमचा सकाराम आहे, शाळेचा हुशार विद्यार्थ्यांमध्ये सकारामचं नाव. मग त्यांना सांगितलं की नाण्याला दोन बाजू आहेत, एक छापा आणि काटा. जर माझ्या तोंडावर तुम्ही जर माझं कौतुक करत असाल की हा विद्यार्थी चांगला आहे तर त्यांच्या दिदीला आमच्या सांगितलं म्हणलं खोटे, या शाळेचा डर विद्यार्थी मी, हुशार विद्यार्थी सकाराम. एका नाण्याच्या दोन बाजू, तेव्हा कुठंतरी ते नाणं चालतंय, नाहीतर ते नाणं चालत नाही, ते नाणं खोटं म्हणून समजलं जातं. तोंडावरती कौतुक करण्यापेक्षा आजही माझे बोराडे सर माझ्यावरती तेवढाच हक्क दाखवतात. आजही माझे दातीर सर माझ्यावरती तेवढाच हक्क दाखवतात. बोराडे सर दातीर सरच नव्हे तर मुळशीधरण शिक्षण संस्थेचे जे सगळे शिक्षक आहेत त्याच्या पलीकडे या संस्थेवरती काम करणारे जे पदाधिकारी आहेत हे आज तेवढ्याच अधिकाराने आज माझ्याकडे प्रेमाने पाहतात, मार्गदर्शन करतात. थोडस अजून जवळ जायचं जर झालं तर या मुळशी बोरवेल्याचे आमदार, खासदार, मंत्री या सगळ्याकडे माझ्या दोन्ही मुलांची फाईल आहे.
ना आमदारांनी मदत केली, ना खासदारांनी मदत केली, ना नगरसेवकांनी मदत केली. मदत करणाऱ्यांचं नाव घ्यावं लागतं, खरं तर सांगायचं नाही असं जाकीर सरांनी सांगितलं होतं. परंतु वेळ आणि ठिकाण असं आहे की मला ते राहावं. ज्या वेळेला मुलगी माझी बांगलादेश सारख्या ठिकाणी पाकिस्तान आणि भारत कुस्ती होती सर, पाकिस्तान 0 आणि भारत 10 या गुणाने मुलगी गोल्ड मेडल मिळालेला आहे मुलीला. आणि केरळ या ठिकाणी मुलगा इंटरनॅशनल झालेला आहे. जाण्यासाठी पैसे नव्हते. अप्पासाहेब दामाले विद्यालयाचे मुख्याध्यापक बोराडे सर आणि माल्याचे पळसकर सर दोन्ही मुख्याध्यापकांनी 2-2 रुपये काढून माझ्या घरी आणून दिले मला. कुठल्या शाळेचे मुख्याध्यापक असं करू शकत नाही. त्यांनी पण आज पाहिलं, त्यांनाही माहित आहे की आज मी जे काय करतोय, लांडी लबाडी चोरी, ह्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला, तसं करून नाही. मी आजही पुणे शहरामध्ये रिक्षा चालवतोय, इथेही रिक्षाच घेऊन आलेलो आहे. आजपर्यंत कधी फुगरी केलेली नाही. नानांना माहिती आहे, ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे आजच्यापर्यंत या गोष्टी चालतात. आणि गावातलं गेले तर पाहिलं आमचे रामाप्पा आहेत तिथं, रामाप्पाच्या समोर लहानाचा मोठा झालेला आहे. माझा भाऊ आहे, आमचा विनोद भाऊ, ते आज या संस्थेवरती आहेत. जे काय या संस्थेने दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे. त्याच्या पलीकडे संस्थेचे जे दातीर सर आहेत, आजही मुलगा किंवा मुलगी एखाद्या ठिकाणी बक्षीस मिळाल्याच्या नंतरनं पहिलं दातीर सरांचं दर्शन घेतलं जातं, दातीर सरांचा आशीर्वाद घेतला जातो. घरामध्ये दातीर सरांच्या जर 1000 रुपये असेल तर दातीर सर त्यातले 500 रुपये काढून माझ्या मुलांना देतात. जर जमलं नाही तर त्यांच्या मुलांना घरी खाऊ घेऊन पाठवतात. आज हे प्रेम, ही माया मला वाटत नाही दुसऱ्या इतर ठिकाणी कुठे मिळत असत. हा आपला मराठी धर्म आहे. मराठी धर्माचा आपला एक वैभव आहे आणि हे वैभव टिकवण्याचं काम तुमच्या आमच्यासारखे विद्यार्थी, माझे विद्यार्थी, चालू विद्यार्थी आम्ही करत आहोत. हे सांगण्यामागील कारण एकच आहे की आज या ठिकाणी काही विद्यार्थी पण आहेत आताचे शिक्षण घेत आहेत 8वी 9वी 10वीचे. कारण तुमच्यासारखे आम्ही असताना सुद्धा असं वाटायचं आता बोर्डे सर तर मुंबईच्या आत आले शाळेच्या, तर असं वाटायचं आता कुणाला उठवतं तर कुणाला काय विचारतात काय माहिती. थोडस सुंबे सर आले की असं वाटायचं बरं झालं, जरा सुंबे सर आले म्हणजे थोडस हसण्या खेळाचा त्रास झाला. जाधव सर आले की असं वाटायचं आताच झालं, आता पाडे पाठ करा म्हणजे नावाचा पाडा इथून सुरुवात. मुलांनी सर आले की असं वाटायचं चला आता मैदानावर जायचं, पण मैदानावर गेले की मार खाण्याची भीती असायची. जाधव सर आले की असं वाटायचं आता इंग्लिशचा पिढ, आता इंग्लिशची कुठली पोएम सांगतात काय माहिती आणि कुणाला उठवतात. हे तुमच्या पण मनामध्ये असते, माझ्या पण मनामध्ये त्यावेळेला होतं. मित्रांनो, जे शिक्षक आहेत ते त्यांच्यासाठी नाही तर तुमच्या आमच्यासाठी करतात. तुम्ही त्याचा लाभ घ्या. एखादी गोष्ट नाही आली तरी ती विचारा आवर्जून. जर तुम्ही ती नाही विचारली तर तुम्हाला त्या विषयावरती समजणार नाही. कालच माझा मुलगा ब्लॅक बेल्ट झाला सिलंबम स्पर्धेमध्ये, म्हणजे त्याला आपण मर्दानी खेळ म्हणतो. हा मर्दानी खेळ लाठी काठी, सिंगल टिक, डबल टिक, तलवारबाजी, भालाफेक, गोळाफेक आणि अजून बरंच काय काय त्यामध्ये येतं. हे आपले मराठी पण त्याची नावं थोडीशी वेगळी आहेत. कालच त्याला ब्लॅक बेल्ट मिळाला की जो या भारताचा सगळ्यात पहिला खेळाडू आहे आसान सर, त्यांच्या हातनं त्यांना तो बेल्ट दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे की इतर खेळाडूंना तो बेल्ट फक्त देण्यात आला, पण आसान सरांनी त्याला तो बेल्ट त्याच्या स्वतःच्या हाताने बांधलेला आहे. आणि कालच ती बातमी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेली आहे. असे वेळी तुम्ही जर तुमच्या शिक्षकाच्या मागे लागून एखादी गोष्ट नाही पाठ केला, जाधव सरांना विचारा, त्यांच्याकडे वेगवेगळी टेक्निक आहे. पण आता मला समजलं त्यावेळेला ती वेळ निघून गेलेली होती आणि जाधव सरांचा शब्द होता की हे तुला 10वी सुटल्याच्या नंतर कळणार आहे जे मी काय सांगतोय. त्याच्यामुळं मी जे तुम्हाला सांगतो आता ते मला माझ्या शिक्षकांनी सांगितलंय. एखादी पोएम नाही समजली तर मैत्रिणींना विचारा. एखादा भूमिती असेल, गणित असेल, नाही समजलं तर विचारा. विचारल्यानंतर शिक्षक तुम्हाला इतर ठिकाणी जर तुम्ही गेलात त्या शाळेमध्ये फी भरून जायला लागतं, तिथं पर्सनल विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही. आपण सर्वसामान्य माध्यमिक विद्यालय खेत्रे शाळेचे प्रत्येक शिक्षक हे वैयक्तिक या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी शिकवतील आणि शिकवत आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सन्माननीय राजेंद्रजी गाडगे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करूया. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी गाडगे सर
यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संस्थेच्या वतीने आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. मला वाटतं मला दिलेला वेळ हा 2 मिनिटाचा होता आणि 2 मिनिटाच्या पेक्षा मी अधिकच बोललेलो आहे, कारण आमचा पांडव खाल्ला असायला लागला. आता कधी ठेवतोय काय माहिती, पण काय हे लिहिलेलं नाही कागदावर, हे कागदावर लिहिलेलं भाषण नाही. आणि आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी बोलायची संधी दिली तर मी ती सोडत नाही, कारण सर ह्याच माध्यमातून या शाळेचा विद्यार्थी आज दैनिक पुण्यनगरी सारख्या महाराष्ट्राच्या 1 नंबरच्या दैनिकचं मी मुळशी तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडिया जेवढी वापरण्यासाठी चांगली आहे तेवढीच घातक आहे. आज माय मराठी पुणे जिल्हा युट्यूब चॅनल आहे माझा स्वतःचा. सिद्धेश्वर वार्ता हा मुंबईमध्ये चालवतो आणि माय मराठी हे पुण्यामध्ये चालवतो. मी या शाळेचा विद्यार्थी. आज माझे दोन्ही मुलं इंटरनॅशनल झालेले आहेत. आता मुलाची दुसऱ्या इंटरनॅशनल साठी निवड झालेली आहे. मलेशिया या ठिकाणी श्रीलंकन स्पर्धेसाठी तो जाणार आहे. त्या संस्थेने मला भरपूर दिलं, संस्थेने मला शिक्षण दिलं, संस्थेने मला आर्थिक मदतही केली. कारण आज जर तुम्ही थोडंसं प्रत्येकाच्या मुलांना जाऊन विचारा, माझ्याच मुलाची फी कोरोना काळामध्ये भरायची राहिली होती, म्हणून पंडितराव आगसा शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितलं होतं जोपर्यंत मुलगा फी भरत नाही तोपर्यंत मुलाला घरी राहू द्या. तर त्यांना प्रेसचा दाखवून विश्वास दिला की थोडे थोडे करून तुमचे पैसे करतो. पण या शाळेचे मुख्याध्यापक बोराडे सर वेगळे आहेत. त्यांनी माझ्या मुलाचे आणि मुलीचं खेळ पाहून, खेळाचं कौतुक पाहून, प्रसाद सर असेल, पळसकर सर असतील, त्यांनी आर्थिक मदत माझ्या घरी येऊन केली. आज कुठल्या शाळेचे इतर करतील असं मला वाटत नाही. बोराडे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप आहे, दिवस बोलणार नाही. आणि हे कागदावरती लिहिलेलं नाही मित्रांनो, हे आतून आलेलं आहे आणि हे भोगलेलं आहे, पाहिलेलं आहे. कागदावरती लिहिलेलं भाषण हे वेगळं असतं. आजपर्यंत ते केलेलं नाही आणि इथनं पुढेही करणार नाही. सर तुम्ही मला या ठिकाणी बोलायची संधी दिली. आज तुम्ही या ठिकाणी सेवानिवृत्त होता. मी माझ्या कोंडावळ्या गावच्या वतीने 1998 ची बॅच विद्यार्थी यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्या इतका मी मोठा नाही, पण तुम्ही जे काही आज आम्हाला ज्ञानदानाचं काम दिलेलं आहे तेही मी तेवढं परत करेल असं मला या ठिकाणी वाटत नाही. पण मला या ठिकाणी बोलायची संधी दिली, बोराडे सरांवरती 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी या संस्थेचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दीपू. यानंतर पल्लवी तोडे विद्यार्थी माजी विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करेल. ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे. आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. गेले कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, आपल्या विद्यालयाची शान माननीय श्री बोराडे सर यांचा आज सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या या निरोपाच्या सोहळ्यात मी कुमारी पल्लवी मारुती तोंडे SSC बॅच 2018-19 ची विद्यार्थिनी माझे मनोगत मांडण्यासाठी आपल्या समोर उभी आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, आजचे सत्कारमूर्ती, माननीय अध्यक्ष, अतिथी, शिक्षक वर्ग, आजी माजी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण माननीय श्री बोराडे सर यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ निमित्त येथे जमला होता. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री बोराडे सर यांनी फार मोठ्या काळाची सेवा या शाळेला, संस्थेला दिली आहे. सरांचे अनेक विद्यार्थी आज समाजात वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, सरकारी कर्मचारी, अधिकारी म्हणून वावरत आहेत. म्हणून इथे उपस्थित नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीने मला असे म्हणावेसे वाटते की आज सरांचा केवळ सेवापूर्ती सोहळा नसून त्यांच्या प्रति कृतज्ञता सोहळा आहे. आदरणीय बोराडे सरांनी या विद्यालयासाठी, संस्थेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केलेले आहे. केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली नसून आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केली आहे.
सरांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांसाठी आत्मीयता या गोष्टी मला अनुकरणीय वाटतात आणि या गोष्टी मला सरांकडून मिळाल्या यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. त्यांची विद्यार्थिनी असलेल्याचा मला कायमच अभिमान आहे आणि यापुढेही राहील. आपल्या सेवा काळात वेळेच्या कमतरतेमुळे सर बऱ्याचदा आपल्या परिवाराला, आपल्या आरोग्याला, छंदांना वेळ देऊ शकत नव्हते. ती अमूल्य वेळ आता त्यांच्याजवळ सोबत असणार आहे या गोष्टीचा मला नक्कीच आनंद वाटतो. त्यांच्या निवृत्तीनंतरची दुसरी इनिंग सर अंगभूत आत्मविश्वासाने आणि कर्तबगारीने यशस्वी करून दाखवतील यात तीळ मात्र शंका नाही. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यापुढे आम्हाला अर्थात मिळत राहील अशी सदिच्छा मी त्यांच्याकडून व्यक्त करते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आमच्या या मुळशी नगरीमध्ये ज्यांच्या सत्कार समारंभानिमित्त मुळशी धरण शिक्षण मंडळाच्या सन्माननीय आप्पासाहेब धमाले विद्यालयातील आदर्श शिक्षक, माजी शिक्षक, आता होणारे माजी शिक्षक सन्माननीय बोराडे सर, बोराडे सरांच्या विषयी बोलण्यात आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना काय बोलावं. वयाच्या 8 ते 9 वर्षापासून बोराडे सर आणि सुंदे सर यांना जवळून पाहण्याचा योग आला. माझे वडील बाळासाहेब मोहने, प्रभाकर नाना कांदारी, पांडुरंग नाना कुर्ले असतील, नामदेव मामा जाधव, सन्माननीय कैलासवासी आबासाहेब धमाले यांच्या दोस्तीने आणि प्रेरणेने त्या काळी बोराडे सर आणि सुंदे सर या शाळेत, तर मी लहान असताना विद्यार्थी कमी होते, पण बोराडे सर आणि सुंदे सर गावोगावी, वाड्या वस्त्यावर प्रभाकर नाना असतील, नामदेव मामा असतील या आणि पांडुरंग नाना असतील, या सर्वांना घेऊन हे विद्यार्थी जमा केले. आबासाहेबांनी कधी मला नाही कळत, माझं मी लहान असताना त्यावेळेस मांदेडे गावात, आरदेशी गावात वाड्यावरती वस्त्यांवरती जाऊन विद्यार्थ्यांना घेऊन यायचे. काही विद्यार्थी सतत गैरहजर असायचे आणि या विद्यार्थ्यांना आणायसाठी रात्रीच्या शाळा सुटल्यानंतर रात्रीचं कार्य करायचे आणि त्यानंतर हे विद्यार्थी आमच्यासारखे विद्यार्थी घडत गेले. आणि बोराडे सर म्हटलं की शाळेत छडी, बोराडे सरांचा चिमटा आजही आठवतो. बोराडे सर आले की भीती वाटायची, सुंबे सर आले काय नाही, पण जाधव सर आले ना की लांब हाताची मागे छडी. आमचे कैलासवासी मुलाने सर असते, साधने पाठ नसल्या की सरांचा जो दणका असायचा, मार खाल्ल्याशिवाय विद्यार्थी घडत नाहीत. आणि ठीक आहे, मी पण 10वी शिकलो, 10वीला नाही जाऊ शकलो कारण मला थोडी राजकारणाची आशा होती. मी वयाच्या म्हणजे 9वी पासून राजकारणात थोडी, त्यावेळेसच मला वडिलांच्या पाठीमागे वडिलांची अधुरी स्वप्न पूर्ण करायची होती आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात प्रवेश केला आणि मी राजकीय क्षेत्रात काम करायला लागलो. वेळोवेळी राजकारणाच्या माध्यमातून या शाळेवर जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा सरांच्या अडीअडचणी असतील सोडवण्याचा प्रयत्न निश्चित केला असेल नसेल, पण सरांचे जे कार्य होते आणि सर
तुमच्या या कार्याला माझ्यासारख्या या छोट्याशा माजी विद्यार्थ्यांना सलामी. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निरोपाचा क्षणाला निस्तब्ध झाली पावले, निरोपाचा क्षणाला निस्तब्ध झाली पावले, बोलके झाले डोळे आणि मुके झाले शब्द, बोलके झाले डोळे आणि मुके झाले शब्द. आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय सर, माननीय भोयाडे सर, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग, सर्व मान्यवर आणि सरांमुळे स्वतःचे जीवन घडल्याने कृतज्ञतेच्या भावनेने इथे जमलेल्या या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित आपण सर्वांना माझा नमस्कार. आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, चालता चालता पायांमध्ये बळ तेवढे जपत राहावे, चालता चालता पायांमध्ये बळ तेवढे जपत राहावे. कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांना सहावे, कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांना सहावे. तुमच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावे, तुमच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावे. चिरंतन राहील तुमची स्नेहमयी स्मृती, स्फूर्तिदायी ठरेल आपली दिव्य प्रकाश मूर्ती. माणसे अनेक पाहिली पण तुमच्यासारखी तुम्ही, स्वतःसाठी सगळे जगले पण आमच्यासाठी जगणारे तुम्हीच, दुःखद प्रसंग अनुभवले पण धीर देणारे तुम्हीच, स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहिले पण नवी दृष्टी देणारे तुम्हीच, अनेकांनी शब्द दिले पण पूर्तता करणारे तुम्हीच. आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, उत्तम संघटक. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसराहन सुख आनंद देणारा व्हावा. आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय निरोप मूर्ती माननीय बोराडे सर, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग, सर्व मान्यवर आणि सरांमुळे स्वतःचे जीवन घडल्याने कृतज्ञतेच्या भावनेने या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित आपण सर्वांना माझा नमस्कार. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याचप्रमाणे आमच्या बालरूपी मनावर उत्तम असे संस्कार धरून सरांनी आमचे आदर्श व्यक्तिमत्व घडवले. आज सरांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत, समाजात, शाळेचे, गावाचे, आईवडिलांचे नाव उंचावत आहेत. वेळ प्रसंगी बापासारखे कडक होऊन शाळेला शिस्त लावली व वेळ प्रसंगी माया लावून आईसारखी आमची काळजीही घेतली. सरांनी आपल्या शाळेला विविध सुविधा निर्माण करण्यासाठी झटले. कधीही वेळ काळ काही न पाहता सतत शाळेचा विचार केला. त्यामुळेच आज आपली शाळा चांगलीच नावारूपाला आली आहे. मी परीस कसा असतो हे पाहिले नाही, पण सरांच्या परिस्पर्शाने मुलांच्या जीवनाचे झालेले सोने मी पाहिले आहे. एखाद्या वाळवंटात पाण्याचा झरा निर्माण व्हावा पण आजूबाजूचा निसर्ग आनंदित व्हावा, त्याचप्रमाणे शाळेच्या छोट्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर केले आहे. सरांनी ज्ञानदानाबरोबरच दीनदलित गोरगरीब समाजासाठी सर झटले आहेत, हे आम्ही कधीही विसरणार नाही. अडी अडचणींवर मात कशी करावी हे आम्हाला शिकवता शिकवता सहज दाखवून दिले. सरांनी आम्हाला भरभरून खूप काळी दिली आहे, ज्याची उतराई करणे आम्हाला अशक्य आहे. इथून जाताना कळत नकळत आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा. तुमचे प्रेरणा कार्य आम्हाला नेहमीच नवीन बळ देत राहील. सर, जरी तुम्ही आज निवृत्त होत आहात तरी तुम्हाला प्रतिभेचे पंख फुटतील अशी मी आशा करते आणि तुम्हाला आणि तुमचे पुढील जीवन सुखी, आनंदी, आरोग्यदायी ठरो हीच प्रार्थना. शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आपण किती भाग्यवान असतो ना जेव्हा ती आपल्यात असतात, जेव्हा ती आपल्यात असतात. धन्यवाद.
मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींना, मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार असे सर्व समावेश अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले बोराडे सर यांचा आज निरोप समारंभ व सदिच्छा समारंभ आहे. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, उत्तम संघटनशील शैली आणि आदर्श मुख्याध्यापक अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. गेली कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले ज्येष्ठ सहकारी श्री बोराडे सर यांचा आज निवृत्त होत आहेत. यांच्या या निरोपाच्या या सोहळ्यात माझे मनोगत आपल्या समोर मांडत आहे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री बोराडे सर यांनी फार मोठ्या काळाची सेवा या शाळेला, संस्थेला, गावाला दिलेली आहे. सरांचे अनेक विद्यार्थी आज समाजात डॉक्टर, इंजिनियर, सहकारी कर्मचारी, अधिकारी म्हणून वावरत आहेत. म्हणून येथे उपस्थित नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीने मला म्हणावेसे वाटते की आजचा हा सरांचा निरोप समारंभ नसून त्यांच्या प्रति कृतज्ञता सोहळा आहे. आदरणीय सर यांनी या शाळेसाठी, संस्थेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केलेले आहे. केवळ नोकरी म्हणून नाही, ही जबाबदारी पार पाडलेली नसून आपले जीवन, देह, आपली सेवा पूर्ण केलेली आहे. सरांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांसाठी आत्मनिर्भरता या गोष्टी मला अनुयायी वाटतात. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची वृत्ती राहिलेली आहे. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांच्या प्रति सहकार्यांच्या भावनेतून त्यांनी कितीतरी स्नेहाचे, आपलेपणाचे असलेले मी स्वतःला भाग्यवान समजते. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. एखाद्या वाळवंटात पाण्याचा झरा निर्माण व्हावा आणि आसपासचा निसर्ग आनंदी व्हावा, त्याप्रमाणे तुम्ही या शाळेच्या छोट्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर केलेले आहे. तुम्ही ज्ञानदानाबरोबरच दीनदलित, गोरगरिबांच्या समाजासाठी खूप झटलात, हे आम्ही कधीच विसरणार नाही. अडचणींवर मात कशी करावी हे तुम्ही आम्हाला शिकवता सहज दाखवून दिले. सर, तुम्ही आज हे 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. त्यांचा सहवास, स्नेह आणि मार्गदर्शन यापुढेही आम्हाला असंच मिळत राहील ही त्यांच्याकडून हमी घेते. त्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा व्यक्त करते. सर, तुम्ही आज निवृत्त जरी झालात तरी तुमचे प्रतिभेचे पंख फुटतील ही आशा करते. तुमचे पुढील जीवन सुखी, आनंददायी, आरोग्यदायी ठरो हीच प्रार्थना. शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आपण किती भाग्यवान असतो ना जेव्हा ते आपल्या नशिबात असतात. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी सर्व पंचकुशीतील सर्व आलेली पाहुणी मंडळी यांचं प्रथम मी स्वागत करतो. आणि न वेळ घेता 5च मिनिटं बोलणार, जास्त नाही वेळ घेत, कारण संध्याकाळ म्हटलं तरी बोलत बसेल, पण त्याला किंमत नाही आहे. थोडंच बोलावं, चांगलं बोलावं आणि महत्त्वाचं बोलावं. कारण ह्या ठिकाणी आपण जे जमलो ते कशासाठी जमलो, काय निमित्त आहे याची सर्वांना जाण आहे. कारण प्रथम ह्या ठिकाणी जे ह्या हायस्कूलचं जे आपलं नाव आहे ते आप्पासाहेब धमाले विद्यालय खेच. व प्रथम मी ह्या ठिकाणी असा उल्लेख करतो की ज्या ज्या ठिकाणी संतांची पावलं रुजल्या गेली, ज्या ज्या ठिकाणी संतांचं आगमन झालं, संत आले आणि त्या ठिकाणी मग कोण संत, ह्या ठिकाणी प्रथम श्री सद्गुरू घावरे बाबा. मग ह्या घावरे बाबांची जी समाधी स्थान आहे आणि ह्या रामचंद्र बाबा घावऱ्यांनी आप्पासाहेब धमाले यांना पखवात पहिला शिकवला, उत्तम प्रकारे पखवात.
आणि ते पक्वान आज ते त्यांचे शिष्य आणि त्यांच्या ज्या संतांच्या सावलीखाली राहून आज ह्या ठिकाणी जे त्यांचं नाव आहे ते आप्पासाहेब धमाले विद्यालय खेचरे. आणि ह्याच विद्यालयामध्ये जी शिकणारी जी मुलं आहेत, कारण आता मग अशी भरपूर जण बोलले त्या ठिकाणी, आणि कारण हे जे शिक्षण आहे ह्या ठिकाणी, कारण मला बराच अनुभव आला ह्या ठिकाणी की बाबा ह्या हायस्कूलसाठी काय मानधन आणि पोराटे सर असतील, आणखीन कुठले सर्व सर आहेत, पण ह्यांना पगार कधी वेळेवर मिळाला नाही कधी, पण तरी पण सुद्धा मुलांची प्रगती खूप सुंदर या ठिकाणी केली. अशा ह्या पोराटे सरांना आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आणि उद्या नवीन साल उजाडणार आहे. आणि आज त्यांना आपण निवृत्ती म्हणजे गौरव त्यांचा करण्यात येत आहे, पण सेवामूर्ती गौरव का करावा, कसा करावा, कारण त्या माणसाने ह्या ठिकाणी काय सेवा केली, कशी सेवा केली का. आणि आपलं हायस्कूल पाहिलं तर थोडं अडचणीत आहे, इतकं अडचणीत आहे की आपलं परास पायऱ्या आहे, पण ह्या ठिकाणी यायचं कसं, ओढा आहे, नाले आहेत, पाणी आहे, पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, अशा अडचणीतनं इथे ह्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं, म्हणून त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि ह्या ठिकाणी आपले लाडके आमदार, कारण जवळजवळ आपल्याला 20 वर्षातनं आपल्याला जी आमदारकी मिळालेली आहे, कारण 20 वर्षातनं उद्या आपल्याला नवीन साल उजाडले आणि नवीन साल असं उजाडलेलं आहे की आपला मुळशी तालुका सर्व आमदारच झालेला आहे आणि तो आपल्याला अभिमान आहे. अशी ही भूमी संतांची आहे, या संतांच्या भूमीवरती या मुळशी तालुक्यामध्ये जो जन्माला येईल ना तो खरंच मी म्हणतो पुण्यवान आहे, कारण मुळाशी ज्ञानेश्वरीमध्ये त्याची हे ज्ञानेश्वरी मूळ सिजिनी सजे शाखा पल्लवी संतुष्टी, म्हणून या ठिकाणी मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद गुरु महाराज. आज या ठिकाणी सेवापूर्ती गौरव समारंभाच्या निमित्ताने उपस्थित माननीय शिक्षक आमदार पुणे विभाग दत्तात्रय सावंत साहेब, माननीय श्री राजेंद्र घाडगे साहेब, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री बोराडे सर, आमच्या भागाचे आध्यात्मिक ज्यांच्याकडे आम्ही पाहतो आध्यात्मिक एक मार्गदर्शक श्री मंदार महाराज स्वामीजी, आमच्या शिक्षण संस्थेचे माननीय श्री धैर्यशील दाभाडे साहेब, या ठिकाणी आमचे नामदेव मामा जाधव साहेब आणि इतर सगळे तालुक्यातील किंवा पंचक्रोशीतील मान्यवर मंडळी. आज या ठिकाणी हा आमचा एक आनंदाचा क्षण असं नाही म्हणता येणार, कारण की या शाळेचे शिक्षण संस्थेचे आणि ह्या पंचक्रोशीची जी काही आप्पासाहेब ढमाले या शिक्षण संस्थेमार्फत चालणारी एक शाळा जी आहे माध्यमिक शाळा, त्या शाळेचं नेतृत्व जे आज एवढ्या 1998 ते 2025 आता उद्या 25 उजाडले, एवढ्या 27 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं ते आमचे विद्यालयाचे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री अंकुश बोराडे सर. आज मनात दुःख सुद्धा आहे की ज्यांनी एवढं वर्ष या शाळेचं नेतृत्व केलं ते आज आपल्या या संस्थेमधून किंवा या शाळेमधून सेवानिवृत्त होत आहेत. 27 पुढे ज्यांनी घडवण्याचं काम केलं, आज ही पंचक्रोशी जर बघितली तर डोंगर दऱ्यामध्ये राहणारी ही लोकवस्ती, सगळी खेडेगावं, वाड्या वस्त्या, आणि 27 वर्षापूर्वी हा प्रवास सरांनी सुरू केला. सरांच्या नेतृत्वात सरांनी ह्या भागामध्ये खरं तर संजीवनी देण्याचं काम केलं. 27 पुढ्या घडवणं हे सोपं काम नाही मित्रांनो.
27 पिढ्यांमध्ये कित्येक विद्यार्थी घडवले गेलेले असतील. आज ते विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व पार पाडत आहेत. आज 27 वर्षामध्ये सरांनी आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये इतर जे शिक्षक वर्ग जे आहेत त्यांनी ह्या भागामध्ये ह्या विद्यार्थ्यांवरती खूप मोठी मेहनत केली. आज 27 वर्षामध्ये सरांचं जर मार्गदर्शन बघितलं पाहिजे तर या पंचक्रोशीला संजीवनी देण्याचं काम केलं या 27 वर्षामध्ये. संजीवनी देताना जो आपण म्हणतो की बाबा पिंपळाचा वटवृक्ष जो असतो जो 24 तास ऑक्सिजन सोडत असतो, ऑक्सिजन देत असतो, तसेच आमचे बोराडे सर म्हणता येईल की त्यांनी या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये वाड्यावाड्या वस्त्यातून जे काही विद्यार्थी या ठिकाणी वरती येणार आहे शिकायला त्यांच्यामध्ये ऑक्सिजन भरण्याचं काम केलं आणि ते विद्यार्थी आज ठिकठिकाणी आपलं कार्य या समाजासाठी देत आहेत. मी बोराडे सरांचं आता मानेल तेव्हा तेवढे आभार कमीच आहेत. स्थानपन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हावं. या ठिकाणी मी माझं मनोगत संपवते. पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि पाहुणे मंडळीचा जास्त वेळ घेणार नाही, त्यामुळे आता पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल. आताच आपल्या मुळशी, भोर आणि राजगड या मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय शंकरभाई मांडेकर हे आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपण विद्यालयाच्या वतीनं त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. यानंतर पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार आमचे नेते आदरणीय दत्तात्रय सावंत सर हे पण कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यांचे पण आपण विद्यालयाच्या वतीने स्वागत करूया. त्यानंतर श्री घाडगे सर उपाध्यक्ष पुणे जिल्हा, त्यानंतर मुळशीधरण शिक्षण विभाग मंडळ संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुळशी तालुक्याचे माजी सभापती बाबासाहेब कंधारे स्वामी महाराज, इतर सर्व मान्यवर, त्यानंतर मुळशी तालुक्यातील सर्व शाखांमधून आलेले मुख्याध्यापक, शिक्षक, त्यानंतर माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, या पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि बोराडे सरांवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर, या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. यानंतर मान्यवरांना विनंती करतो की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवता आणि आप्पासाहेब धनाले या सर्वांचं पूजन करून पुष्पहार अर्पण करावं. बाळासाहेब जोडे
यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यालयातील मुली स्वागत करतील. आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हेराले या नगरा आगतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा आगतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा दहा दिशांनी गुणीजन आले दहा दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले सभा मंडपी स्वागत झाले पूर्व नियोजित पूर्व घडले पूर्व नियोजित पूर्व घडले सावरल्या नजरा आगतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा आगतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साध नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साध शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा आगतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा आगतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा. धन्यवाद. यानंतर भरकळ सरांनी विनंती करतो की थोडक्यात आपले प्रास्ताविक 2 शब्द बोलावे. आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. या अगोदर काही माजी विद्यार्थ्यांनी भाषणे केलेली आहेत त्याच्यामुळे कार्यक्रमाचं स्वरूप आपल्या लक्षात आलेलं आहे. तरी पण प्रोटोकॉल म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रास्ताविक करणं अपेक्षित असतं आणि त्यानुसार आपणा सर्वांना या ठिकाणी विदित आहेच की मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळ माले संचालित आप्पासाहेब डमाले माध्यमिक विद्यालय खेचरे या माध्यमिक विद्यालयाची स्थापना जून 1993 साली आपल्या संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि पंचक्रोशीमधील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी केली आणि विद्यालयाची स्थापना झाल्यानंतर आपल्या विद्यालयाची धुरा सांभाळण्यासाठी मुख्याध्यापक म्हणून आपल्या विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक ज्यांना आजपर्यंत या ठिकाणी विद्यालयाचा नावलौकिक आपल्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या पटलावरती उंचावलेला आहे. आपल्या विद्यालयाचा प्रगतीचा आलेख या ठिकाणी उंचावून आपल्या विद्यालयाचं आणि संस्थेचं नाव संपूर्ण जिल्हाभर किंबहुना राज्यभर या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्याचं कार्य केलेले आहे. असे आमचे सहकारी आदर्श मुख्याध्यापक सन्माननीय आदरणीय माननीय श्रीयुत बोराडे सर यांनी या विद्यालयामध्ये 32 वर्षे या ठिकाणी मुख्याध्यापकपदी सेवा केली आणि ही सेवा करत असताना संस्थेनं त्यांच्यावरती सोपवलेली जबाबदारी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेनं आणि लीलया पार पाडले. त्या प्रदीर्घ सेवेनंतर आज 31 डिसेंबर रोजी आदरणीय बोराडे सर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्या सेवानिवृत्तीचा समारंभ त्याचबरोबर नुकत्याच मागील महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या ज्या काही सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मुळशी राजगड आणि भोर या विधानसभा मतदारसंघाचे आपले तरुण तडफदार आणि मुळशी तालुक्याचे भूषण असणारे नवनिर्वाचित आमदार साहेब सन्माननीय शंकर भाऊजी मांडेकर यांचा सुद्धा या ठिकाणी जाहीर नागरी सत्कार असे दोनही सत्काराच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय सुंबे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या समारंभाचे अध्यक्ष निवडावे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
आत्ताच माझे सहकारी मित्र सुंबे सर यांनी जी सूचना मांडली त्याला मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे. या ठिकाणी आत्ताच अध्यक्षांची निवड झालेली आहे आणि यानंतर आपल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार विद्यार्थ्यांची मनोगत या ठिकाणी आपण घेणार होतो, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव आपण ती मनोगत या ठिकाणी अगोदरच घेतलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपण आजचा या ठिकाणी जो काही जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम आहे त्या जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आपल्या बोर राजगड आणि मुळशीचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर यांचा सन्मान आमच्या मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळ माले या संस्थेच्या सर्वच पदाधिकारी करतील. पदाधिकाऱ्यांनी तो सन्मान करावा अशी मी त्यांना संस्थेच्या वतीनं विनंती करते. मुळशी धरण शिक्षण मंडळ माले च्या वतीने बोरव्याला मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचा जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला. कैलासवासी आप्पासाहेब डमाले माध्यमिक विद्यालय खेत्रे संस्थेचे मुख्याध्यापक श्री अंकुश मल्हारी बोराडे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या दरम्यान बोरव्याला मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांना यावेळी मुळशी तालुक्याच्या शिक्षण मंडळ माले संस्थेच्या वतीने आणि खेचरे ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. खेचरे ग्रामस्थांच्या वतीने बोरव्याला मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांना सन्मानित करण्यात आले. मुळशी धरण शिक्षण मंडळ माले संस्थेच्या वतीने देखील शंकरभाऊ मांडेकर यांना सन्मानित करण्यात आले. पंचक्रोशीतील कोंडावळे, अंदेशे, मांदेडे, कळमशेत ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांनी देखील शंकरभाऊ मांडेकर यांना या कार्यक्रम दरम्यान सन्मानित केलं.
यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागाचे माजी आमदार सन्माननीय दत्तात्रेयजी सावंत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या मुळशीकर विभाग शिक्षण मंडळ संस्थेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय निवृत्ती अण्णा झोरे यांनी करावा असे मी त्यांना संस्थेच्या वतीनं विद्यालयाच्या वतीनं विनंती करतो. यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय गाडगे साहेब यांचा सन्मान आमच्या संस्थेचे सहसरचिटणीस सन्माननीय नामदेवरावजी जाधव यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. सर्वांचे सत्कार आपण कार्यक्रम झाल्यानंतर घेऊया. आता कार्यक्रम पहिला पुढे जाऊ द्या. सर्वांचे सत्कार थांबवा. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय गाडगे साहेब यांचा सन्मान आमच्या संस्थेचे सरचिटणीस सन्माननीय नामदेवरावजी जाधव यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं. यानंतर या ठिकाणी काही प्रमुख ग्रामस्थांचं मनोगत या ठिकाणी ते आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. याच्यामध्ये प्रथमतः या ठिकाणी सन्माननीय श्री प्रभाकर नाना कंदारे यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय प्रभाकर नाना कंदारे आपल्याला विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करा. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मुळशी धरण विभाग शिक्षण संस्थेच्या अप्पासाहेब कमाले विद्यालयाच्या मुख्याध्यापक बोराडे सर यांचा सेवापूर्ती सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे म्हणावं लागेल, कारण नारळ फोडताना मी शंकर भाऊ म्हणलं होतं बेलावड्यामध्ये की जर तुम्ही मुळशीत राहत असाल तर मुळशीचा आमदार व्हायला पाहिजे. आणि लोकांनी ऐकलं बरं का. तेव्हा मुळशी भोर आणि वेल्ह्याचे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचा सन्मान आपण ठेवलेला आहे. सन्मान झालेला आहे. कार्यक्रमाला वेळ खूप झालेली आहे. आता या ठिकाणी 2 मान्यवर आलेले आहेत, सावंत साहेब, गाडगे साहेब आणि बोराडे सर आणि त्यांच्या सौ अनेक मंडळी मंचगावर आहेत. संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत आणि आमच्या या पंचकृषीचे बी सगळे नागरिक सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बोराडे सरांच्या बद्दल बोलायचं म्हटलं, बऱ्याच मान्यवरांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी, बऱ्याच जणांनी भाषणं केली. आणि बोराडे सर कसे होते, काय होते, ते आजपर्यंत आपण सर्व पंचकृषीने बघितलेलं आहे. आमदार साहेब सांगायला आनंद होतो की बोराडे सरांची 32 वर्षाची सर्व्हिस या विद्यालयात झाली आणि हे विद्यालय सुरू करताना आम्ही सुद्धा या प्रक्रियेमध्ये सामील झालो. पण आदरणीय नेते कैलासवासी आबासाहेब धमाले यांनी या विद्यालयाची सुरुवात करत असताना
जे काय आमचे साताड गावातले जे काय आमच्यासारखे कार्यकर्ते होते प्रमुख, त्यांना जवळ बोलवलं आणि या विद्यालयाबद्दल, हे विद्यालय काय इथं सुरू व्हावं आणि ते कसं चालवावं याबद्दल आम्हाला आबासाहेबांनी सांगितल्यानंतर, एक आदरणीय नेत्यांनी सांगितल्यानंतर ते आमचं ऐकायचं काम होतं. शंकरभाऊ आनंद होतो की या 32 वर्षामध्ये आमच्यासारखी जी सुद्धा या विद्यालयाला सेवा आहे प्रामाणिकपणे. आणि त्या विद्यालयामध्ये जर आज त्यावेळेचे जर मुख्याध्यापक बोराडे सरांचा या ठिकाणी सेवापूर्ती सन्मान होतोय, तर याच्यापेक्षा आमच्यासारख्याला दुसरा आनंद काय. अनेक मान्यवर मंडळी आलेले आहेत. आमदार साहेब फक्त बोराडे सरांच्या बाबतीमध्ये बोलायचा आजचा दिवस आहे आणि बोराडे सरांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर खूप बोलता येईल. मी तर माझ्या घरातले एक आहे असं मी समजतो. गेल्या 35 वर्षामध्ये त्यांचा आमचा परिचय झाला. या विद्यालयाला परवानगी मिळाली आणि बोराडे सर आले. बोराडे सर शिक्षक होते, मुख्याध्यापक झाले आणि मुख्याध्यापकातून ते आज या ठिकाणी निवृत्त होत आहेत. या शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या, नुसते विद्यार्थ्यांचीच नाही पण त्यांच्या घरातल्या सर्व कुटुंबाची सुद्धा ओळख असणारे बोराडे सर होते. बोराडे साहेबांनी कधी लहान मोठा श्रीमंत असा कधी भेदभाव केलेला नाही. शिक्षण देत असताना पहिलं ओळख, आता माझ्यासारख्यांनी त्यांचं ओळख जर सांगावं म्हणजे विचार करण्याजोगी गोष्ट. एक आदर्श कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. आमदार साहेब इथं वडील आहेत, त्यांचे भाऊ आहेत, भावजय आहेत, सर्व कुटुंब तुलाच भाऊ आहे, सर्व कुटुंब या ठिकाणी आनंदाच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत. माझ्यासारख्याला सुद्धा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. आपल्यासारखं एक सदन आणि स्वच्छ प्रतिमेचं ते घराणं, सुशिक्षित घराणं, की त्या घराण्यामध्ये कुणीही अडले नाही. आज या ठिकाणी 90 वर्षाचे वडील त्यांचे बसलेले आहेत. हा सोहळा पाहण्यासाठी आलेले आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये अति उत्कृष्ट असं काम केलेले पैलवान आणि त्यांचे एक चिरंजीव. तेव्हा बोराडे सरांनी नुसते विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं नाही, तर या खोऱ्याला पण शिक्षण दिलं. या खोऱ्यामध्ये जे असणारे कार्यकर्ते त्यांना कसं कामाला लावायचं हे फक्त बोराडे सरांकडनं शिकावं. राग तर अजिबात नाही आणि मला तर वाटतं कधी त्यांना राग आलेलाच नाही. राग हा शब्द त्यांच्यापासून खूप दूर आहे. सर्वांचं चेहऱ्यावर बघितलं की असणारच की समोरवाल्याचा ज्याचा राग आहे तो सुद्धा राग शांत होण्याचं प्रक्रिया जर बोराडे सरांकडे होती. आज आपण पंचक्रोशीतील सर्व मंडळी नाराज आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता नाराज आहे. 10वीची परीक्षा होतपर्यंत थांबतील. आता संस्थेचे पदाधिकारी मोठे मोठे बसलेले आहेत, तर त्यांना माझी एक विनंती, या परीक्षेच्या कामापुरतं आता त्यांना नुसतं वापरू नका. भविष्यामध्ये शिक्षक कमी आहेत. आता तर इतकी वाईट परिस्थिती या विद्यालयाची होणार आहे. सर्व संचालकांना माझी विनंती, एक शिक्षक राहणारे फक्त याच्या आहे. विद्यालय म्हणतोय, कृपया तुम्ही सुद्धा आता संचालक म्हणून सांगतो. काय लागले ना छोटी फार मदत आमदाराकडे जायची तर आमच्या सारख्याचं सहकार्य आहे का? आमदार साहेब तर आता घरातलेच आहे, नाही म्हणणार नाही. हा, परंतु त्यांनी खूप केलं या संस्थेसाठी पण या विद्यालयासाठी. त्यांचा आभार किती मानले तरी कमी पडतील. पण इथं शिक्षणाची जी काय उणीव भासल ती भासून देऊ नका. सर्व संचालकांना, सर्व हे विद्यालय चालवणाऱ्यांना माझी विनंती आहे की मुलं जर इथं 50-60 असतील आणि 10वी पर्यंत शाळा असेल ही सुद्धा शोकांतिक आहे. आम्ही मात्र गावगाव फिरलो, साहेबांचा आदेश, कोण आबासाहेबांचा, आणि तो आजपर्यंत मानतोय. 32 वर्ष आता झाली, सर रिटायर झाले, आमदार साहेब आम्ही सुद्धा रिटायर झाले. प्रेमाने बोलवले म्हणून येतो आणि या विद्यालयावरती इतकं प्रामाणिक माझ्यासारख्याचा जीव आहे हे सांगून मी तुम्हाला त्याचं एक प्रदर्शन करीत नाही. पण हे विद्यार्थी चालावं का
तर आमच्या सारख्याला सुद्धा जास्त शिकता नाही आलं. याचं कारण शाळा विद्यालय जवळ नव्हतं. पौर ठिकाणी एकच शाळा असल्यामुळं आम्ही गेलो. सांगितलं मोहन यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सचिननी 9वी पर्यंत शिकलो. मी पण 9वी पर्यंत शिकलो, नापास झालो. जायला यायलाच किती त्रास. काही साधन सामुग्री नसताना जर आपण शिकलो नाही तर आपल्या पुढच्या भावी पिढीचा विकास होणार नाही. आणि म्हणून आबासाहेबांनी आप्पासाहेबांच्या नावाने हे काढलेलं विद्यालय आणि हे विद्यालय चांगलं चालावं हीच मनाची खुणगाड बांधून आतापर्यंत मला वाटतं आता पप्पू कंदारे किती झाले 10वीच्या बॅच आणि 29 बॅच मध्ये मला वाटतं 75% तरी 100% झाले. आमदार साहेब म्हणजे काहीही सोय नाही. त्या अगदीच वाईट भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर या ठिकाणी काही सुविधा नसणाऱ्या ठिकाणी हे विद्यालय चालू केलं आणि त्या विद्यालयाचा 100% जर निकाल या लागत असेल 10वी SSC बोर्डाचा तर बोराडे सरांचं किती काम महत्वाचं होतं एवढंच आपण सर्वांनी समजलं तरी पुष्कळ होईल. आता अधिक बोलत नाही. मान्यवरांची भाषणं ऐकायची, जेवायचंय आणि आमच्यासारखं तर 10:30 जेवून बसलेलं हे प्रेम म्हणून आलो. तेव्हा अधिक न बोलता आमदार साहेब या विद्यालयाचा या पंचक्रोशीतल्या कामाचा सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे लागलेले. सगळा कामाचा उरक तुमच्याकडेच आहे. तेव्हा या विद्यालयाचं इथून पुढे जर काही अडचणीचं काम आलं तर प्राधान्याने ते सोडून हे विद्यालय निदान आम्ही शिवंत असेपर्यंत तरी चांगलं चाललेलं आम्हाला पाहायला दिसावं एवढीच या पंचक्रोशीच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि माझं थोडंसं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण. धन्यवाद नाना. या ठिकाणी खरोखरच निश्चयाचे महामेरू, बहुजनांचे आधार, अखंड स्थितीचे निर्धार, श्रीमान योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी ज्या जुन्नर तालुक्यामध्ये येते त्याच जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बोराडे सर ही यांचा सुद्धा जन्म झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा तशाच पद्धतीनं अष्टपैलू आहे. कर्तृत्वाचा आलेख सुद्धा तसाच या ठिकाणी विद्यालयाला उंचावरती नेणार आहे. आपण त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपल्या मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळ संस्थेचे सरचिटणीस सन्माननीय नामदेवरावजी जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सावंत साहेब आमदार शिक्षक मतदारसंघाचे, तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष गाडगे साहेब आणि ज्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्यांच्या हस्ते बोराडे सरांचा सत्कार होणार आहे, असे मुळशी भोर वेल्ल्याचे आमदार शंकरभाऊ मांडेकर. त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी आपल्याला तारीख दिली. तसेच गाडगे साहेबांना 3-4 दिवसापूर्वी फोन केला. गाडगे साहेब तुम्ही वेळात वेळ काढून, त्यांना कार्यक्रम होता पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा, वेळ काढून द्या आले आणि कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि सावंत साहेबांचे आम्ही अभिनंदन करतो. आणि थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. सन 1993 साली कैलासश्री आबासाहेब धमाले यांच्या नेतृत्वाखाली ह्या पंचक्रोशीतील मांदेडं, अंदिसं, कोंडावळं, बेलावडं, खेचरं यातील आम्ही त्यावेळेला तरुण कार्यकर्ते होतो. प्रभाकर नाना असतील, पांडुबा कुडले असतील, हे शंकरवीर, सरपंच पांडुरंग पारखी, बाळू मोने, कोंडावळाचे निवर्ती कांदारे, चिंचवडचे शंकरनाना कांदारे, पंढरीनाथ कांदारे, बेलावड्याचे यशवंत इनपुरे, मैपत इनपुरे, सुदामान्ना ढमाले, खेकऱ्याचे बंडोबा जाधव, धोंडोबा तोंडे, ज्ञानबा पाटील,
असे आम्ही त्यावेळेला सर्व भागातल्या लोकांनी विचार करून किंवा शाळा आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केली. गाडगे साहेब, तुमची संस्था मोठी आहे, तुमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, पण 93 साली ज्यावेळेला शाळा सुरू केली त्यावेळेला आमच्याकडं एक खोली सुद्धा शिकवायला नव्हती. इथं खाली एक रूम होती धुमाळांची, तिथं आम्ही शाळा सुरू केली आणि तिथं सुरुवात केली. त्यावेळेला बोराडे सर असतील, जाधव सर असेल, ह्या शिक्षकांना फक्त 300 ते 500 रुपये पगार द्यायचो आम्ही, आणि तोही दर महिन्याला देता येत नव्हता. अशा परिस्थितीतून नंतर आम्हाला 99 साली ग्रँट मिळाली, पगार 50% सुरू झाले आणि तिथून पुढे या संस्थेची प्रगती झाली. ह्या शाळेला इंग्लंड, अमेरिका आणि जर्मनी इथल्या काही मंडळींनी मदत करून ही शाळा उभी केली. तसेच या भागातल्या बेलावड्याचे असतील, आपले ह्यातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी अजूनही शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सर्वपरी मदत करतात. हा बोराडे सरांचा सत्कार म्हणजे बोराडे सर आणि त्यांच्या मिसेस कामाला पहिले पुणे जिल्हा शिक्षण मंडळात कामाला होते. त्याच्यानंतर आम्ही त्यांना अग्रावतर इकडे घेतलं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी दिवस आणि रात्र पाहिलेलं नाही, त्यांनी घरही पाहिलेलं नाही. कदाचित एखादं काम असेल तर एखाद्या रविवारी फक्त गावाला जायचे, पण 32 वर्षे सतत संस्थेची आणि शाळेची सेवा केलेली. तरी हा त्यांचा सत्कार म्हणजे आम्हाला आनंदाची बाब आहे. आणि ह्या कार्यक्रमाला ह्या पंचक्रोशीतून सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व तरुण कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आमदार साहेब एक थोडंसं सांगतो विषय बदलून. कचरा रस्त्याचं जे काम चाललेलं आहे, गाडगे साहेबांच्या तिथं एक मोरी आहे, ती लहान आहे, बस जाण्यासारखी परिस्थिती नाहीये. तिथं एक खाली मोरी आहे, तिथं एक कॉर्नरला. ह्या मोऱ्या आणि रस्त्याच्या साईड पट्ट्या सगळ्या व्यवस्थित झाल्यानंतर माझी खात्री आहे 100% बस कचऱ्यात येईल. त्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करावे आणि हे काम करावे अशी मी तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. आणि त्याच्यानंतर अरे भाऊ, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बोराडे सर यांच्याबद्दल आपण जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी. हॅलो, बोराडे सरांनी संस्थेला 2.5 लाख रुपये देणगी दिलेली. खरोखरच बोराडे सरांबद्दल आपण जेवढी कृतज्ञता व्यक्त करू ती थोडीच आहे. यानंतर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बोराडे सर यांचा सपत्नीक सत्कार आपल्या मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळ माले यांच्या वतीनं या ठिकाणी करावा अशी मी संस्थेला विनंती करतो. मुळशी तालुका मुख्याध्यापक संघ मुळशी यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या आजच्या सत्कारमूर्ती सन्माननीय बोराडे सर यांच्या संदर्भानं मानपत्राचं वाचन या ठिकाणी करण्यात येणार आहे. तरी मुळशी तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीनं सन्माननीय चाळक सर यांना मी विनंती करतो की त्यांना मानपत्राचं वाचन करावं.
श्री अंकुश मल्हारी बोराडे MA BPEd, मुख्याध्यापक आप्पासाहेब ढमाले विद्यालय खेचरे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. सन्मानपत्र. सर्वांगीण विद्यार्थी घडावा ही मनी ठेवून आस, अंकुश सरांनी घडवल्या अनेक पिढ्या विद्यार्थ्यांच्या खास. सर, आपण 15 नोव्हेंबर 1992 रोजी महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड या शाखेमधून विद्यादानाला सुरुवात केली. तदनंतर 14 जून 1993 पासून मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळ माले या संस्थेच्या आप्पासाहेब ढमाले विद्यालय खेचरे या शाखेत आपण प्रभारी मुख्याध्यापक म्हणून सेवेत सुरुवात करून 14 जून 1998 पासून त्याच शाखेत मुख्याध्यापक म्हणून सक्षमपणे कार्यरत राहून 32 वर्षाची सेवा यशस्वीरित्या पूर्ण केली. साऊंड माइंड इज अ साऊंड बॉडी या न्यायाने आपण स्वतःचा एक आदर्श खेळाडू असल्याने आपले विद्यार्थी तालुका जिल्हा स्तरापर्यंत वैयक्तिक व सांघिक खेळात तुम्ही यशस्वी करून दाखवले. जेथे काही कमी तेथे आहेच आम्ही हे सूत्र बोराडे सरांना आयुष्यभर तंतोतंत लागू पडते. सर, आपण हिंदी इतिहास विषयाचे तसेच क्रीडा विषयाचे एक अष्टपैलू मुख्याध्यापक असल्यामुळे आपले संघटन कौशल्य व सहकार्य वृत्तीमुळेच मुळशी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक संघामध्ये आपण 2002 पासून विविध पदावर कार्यरत राहिला. सचिव, सहसचिव, अध्यक्ष पदापर्यंत जाऊन पोहोचला. तसेच मुळशी तालुका क्रीडा संघटनेचे मार्गदर्शक म्हणून आपण सर्वांना दिशादर्शक ठरला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याचा प्रत्येक बोराडे सरांच्या प्रत्येक कृतीतून आज तागायतपणे दिसून येत आहे. विद्यालयाचा आत्मा म्हणजे कार्यालय व त्या कार्यालयातील सर्व कामकाज, पण त्यामध्ये शिपाई, लेखनिक, शिक्षक व मुख्याध्यापक या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने व सफाईदारपणे सरांनी ज्यादा तर वेळ देऊन पूर्ण केलेल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन व प्रशासन या दोन्ही बाजू समर्थपणे पेलण्यात आपण यशस्वी झाला. आपण करत असलेल्या अहोरात्र कार्याचा सुगंध समाजामध्ये पसरला व आपल्या कर्तृत्वाची, नेतृत्वाची व कला कौशल्याची नोंद घेऊन पंचायत समिती मुळशी, पवार चॅरिटेबल ट्रस्ट बारामती, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटी यांच्याकडून आपणास गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सुसंस्कृत कुटुंब हीच आदर्श शाळा आहे. आपल्या कौटुंबिक जीवनात आपल्या पाठीमागे सावलीसारख्या सतत खंबीरपणे उभे राहून पाठबळ देणाऱ्या आपल्या सुपत्नी वंदनाताई, आपली मोठी कन्या साक्षी MA CA असून छोटी कन्या श्रेया डॉक्टर ऑफ फार्मसीचे शिक्षण घेत आहे. आपले मोठे बंधू प्रताप हे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. छोटे बंधू महेंद्र हे साहित्य निवेदक व्याख्याते असून एक आदर्श मुख्याध्यापक पदावर काम करत आहेत. आपल्या कुटुंबाचा आधार वड असणाऱ्या आपल्या आई कैलासवासी शांताबाई बोराडे व नामांकित पैलवान मल्हारी लक्ष्मण बोराडे यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाची ख्याती, महती सुंदर व मुळशी तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात झालेली आहे. सर, आपल्या सेवा काळात आपण खेचरे शाखेची संस्थेची मुख्याध्यापक संघ तसेच क्रीडा संघ याची बहुमोल सेवा केली. त्याबद्दल आपणास हे मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हाला अत्यानंद व समाधान प्राप्त होत आहे. सौजन्य मुळशी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संघ मुळशी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. शब्दांकन माननीय श्री साहित्य निवेदक जे बोराडे सरांचे बंधू आहेत महेंद्र बोराडे यांचं हे शब्दांकन आहे. धन्यवाद. संघाच्या पदाधिकारी विनंती की सरांना हे मानपत्र प्रदान करावं.
असं करा सर, पास करा सर, असं करा असं असं सरळ करा पास कर. खाली घ्या, खाली खाली बस बस बस. आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.